नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग. मित्रांनो, डेली व्लॉगचा अर्थ रोजच असेल असं नाही, पण आम्ही शक्यतो जे काही महत्त्वाचे आहेत विषय आणि महत्त्वाच्या व्यक्तींची भेटी हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, आज 2 तारीख आणि 3 तारीख 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर ह्या तारखेचं पूर्ण वृत्तांत आणि कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना भेटलो ते सांगतो. सर्वात अगोदर तुम्ही हे बघा की 6 मुद्दे होते आमचे. एक म्हणजे 40% प्रॉपर्टी टॅक्सचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये पुढे काय झालं हा एक मुद्दा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक होता की महानगरपालिका हे नोटिसा पाठवते वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात डिफॉल्टर्सना. तर त्या नोटिसांचं पुढे काय होतं, कारवाई होते का नाही होते, किंवा एकदा कारवाई झाली तर परत ते तिथं परत ते चुका करतायत का नाही करतायत, परत काही ठिकाणी पोलीस केस केली का नाही, ह्याच्याबद्दलचं खूप मोठी गोष्ट आहे. पण ते व्यक्तिगत आपण एक आपण तुम्हाला सांगूच, पण हा आमचा मुद्दा होता. तर तिसरा जो आहे तो लोकशाही दिन. मित्रांनो, असं झालं की नवीन आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब हे आल्यापासून लोकशाही दिन हा होत नव्हता. पण त्याबरोबर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट होत होती. लोकशाही दिन हा जो आहे तो साधारणतः महिन्यातनं पहिल्या सोमवारी लोकशाही दिन होत होता. पण आता आयुक्त साहेब आहेत ना, आठवड्यातनं 2दा भेटत होते, म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी. त्यामुळे लोकशाही दिनाची काही गरज नव्हती. पण मागच्या 3-4 महिन्यामध्ये आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दोघेही फार बिझी झालेले आहेत. तर कारण का 2 अतिरिक्त आयुक्तांच्या 2 पोस्ट दोघांनाही सांभाळावं लागतात एक्स्ट्रा. त्यामुळं आपण समजू शकतो. तर आता सोमवारी आणि गुरुवारी आयुक्त भेटत नाही आहेत. तोही मुद्दा आम्ही आयुक्तांना सांगितला की जर तुम्हाला जमलं तर त्यातल्या एखाद्या कुठल्या तरी दिवशी तुम्ही भेटा, पण आपणही समजून घेऊया. आणि त्यांच्याऐवजी आता ते तिथे अविनाश जे सकपाल साहेब आहेत, अविनाश सकपाल साहेब हे जे झोन 2चे उपायुक्त आहेत त्यांच्याकडं ते कामगिरी देण्यात आलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने करतात. त्याच्यामुळे सुद्धा TV10 हा फॉलोअप ठेवणार आहे आणि तुमच्यापर्यंत सोमवार आणि गुरुवार ह्याच्यामधल्या तक्रारीतले काही अंश तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, चौथा जो विषय आहे की महानगरपालिकेच्या आवारामध्ये शूटिंग घेता येतं का. तर TV10ला याचा उद्देश 2 आहे. एक तर पूर्ण पारदर्शकता आपण लोकांपर्यंत, म्हणजे एक ज्याला म्हणतात ना की त्यांना शूटिंग दाखवलं ना तर 100% पारदर्शकतेचा एक विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. हा उद्देश आहे TV10चा. आणि म्हणजे नियम कुठलाही तोडू नये या दृष्टिकोनातून आम्ही अधिकाऱ्यांना हे विचारणार होतो की महानगरपालिकेच्या आवारामध्ये शूटिंग घेता येतं का, आणि ते शूटिंग घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत डेली व्लॉग किंवा कुठल्याही दुसऱ्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर तेही सांगतो तुम्हाला मी काय झालं म्हणून आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं. 5वं जे आहे ते आम्ही झोन 2ला गेलो असताना असं लक्षात आलं की तिथे CCTV नाही आहेत. अर्थात CCTV सुद्धा हे पारदर्शकतेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये CCTV असायला पाहिजे, बाहेरच्या पॅसेजेसमध्ये असायला पाहिजे, पूर्ण आवारामध्ये सुद्धा ओपनमध्ये सुद्धा CCTV हे असायला पाहिजे. अधिकाऱ्यांच्यासाठी आणि नागरिकांसाठी दोघांसाठी ते पारदर्शकतेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर तेही मुद्दा आम्ही घेतला होता. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की जर जिथे आता मेन बिल्डिंगमध्ये CCTV खूप आहेत, तर काही नागरिकांना जर विनंती केल्यावर हे CCTV ठराविक कालावधीमधले मिळू शकतील का, आणि ते किती दिवस तिथे राहतात. हा आमचा असे 6 मुद्दे होते. आता मित्रांनो, तुम्हाला मी हेही सांगतो की 6 मुद्द्यांवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो, वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही भेटलेलो आहे. एक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की सिक्युरिटी हेड जे आहे, अकार्यकारी अधिकारी जे आहेत शेलार साहेब, त्यांना भेटलो. अर्थात हे मागचं झालं, बनकर साहेबांना भेटलो आहे, पुढे सुद्धा आम्ही त्यांना भेटणार आहोत. पण 2 आणि 3 तारखेला फार महत्त्वाच्या 2 भेटी झाल्या. ते म्हणजे जे ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज BP साहेब, त्यांना हे 6 मुद्दे विचारल्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या मुद्द्यांवर आम्हाला सांगितलेलं, म्हणजे ते पुढचं अगदी आश्वासक असे उत्तरं दिलेली आहेत. विशेष करून त्यांनी डेडलाईनसुद्धा दिले काही बाबतीतल्या, त्याही आम्ही तुम्हाला त्या विषयाचं जेव्हा आम्ही पोस्ट करू त्यावेळी आम्ही तुम्हाला कळवूच. विशेष करून शूटिंगच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याप्रमाणे तेही शूटिंग का लागते, का घ्यायचं, असं खूप छान पद्धतीनं ते बोलले, म्हणजे नाही म्हणले नाहीत. तर आपण त्याला सुद्धा म्हणजे आणि आयुक्तांना सुद्धा हे 6 मुद्दे घेतले असताना आयुक्तसुद्धा हे शूटिंगच्या बद्दल, म्हणजे शूटिंग महापालिकेच्या खास करून बिल्डिंगमध्ये घेण्याबद्दल म्हणजे फार
खुश नाही आहेत, त्यांनी अगदी परवानगी नाकारली असं म्हणता येत नाही, पण ते म्हटले की ह्याची गरज नाही. आणि TV10ला सुद्धा ते पटलं. जर म्हणजे त्याच्याशिवाय होत असेल तिथपर्यंत आम्ही घेऊ. जिथे आतमध्ये घ्यायची शूटिंगची वेळ लागली परत एकदा अधिकाऱ्यांची आम्ही परवानगी घेऊन हे करू. नियमाप्रमाणे कुठलाही म्हणजे कुठलाही नागरिक हा शूटिंग घेऊ शकतो, पण आपल्याला म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्यांनी आणि विशेष करून उच्च अधिकाऱ्यांना नाराजसुद्धा करायचं नाही. विशेष करून डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब ते काय म्हणतात म्हणजे सोल्युशनकडे जावा. त्यांना कुठल्या नियमावर बोट ठेवून त्यांच्या विरुद्ध TV10ला काही करण्यामध्ये स्वारस्य नाही. तर अशा पद्धतीनं हे तिघं भेटले. त्यानंतर आणखीन एक गोष्ट झाली, 2 तारखेला झाली, एक आंदोलन झालं, दिव्यांग लोकांचं एक आंदोलन होतं. त्या बाबतीत सुद्धा आम्ही पोस्ट टाकलेली, ती पोस्ट सुद्धा तुम्ही बघा. नितीन उदास म्हणजे समाज कल्याण समाज विकास हे जे नितीन उदास साहेब आहेत त्यांच्या अंडर येतं हे. तर त्यांनी ते चांगल्या पद्धतीने हँडल केलं. ते तुम्हाला त्यामुळे म्हटलं की पूर्ण ती बाईट कृपया शेवटी ते बघत जावा. ह्या बाईट सगळ्या तुम्हाला बघायला मिळू शकतील. त्यानंतर सोमवारी अभिलेख अवलोकन होता, तिथे आम्ही मागणी केली. विशेष करून RTA अधिकारी जे आहेत, जे रमेश खामकर साहेब, त्यांच्या विरुद्ध जे काय आम्हाला तक्रार आली होती त्यावरनं त्यांनी कुठे कुठे RTIचे मागणी केलेली आहे याच्या कॉपीज आपण मागलेल्या आहे आरोग्य विभागाकडे. तर मित्रांनो ते आपल्याला लवकर मिळले आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही बाईट तुमच्यापर्यंत पोचवू. तर अशा पद्धतीनं ह्या 2 दिवसाचं आमचं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही विशेष घटना घडलेल्या आहेत तर त्याचेसुद्धा आम्ही बाईट वेगवेगळे टाकलेले आहेत आणि पुढेही आम्ही टाकणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग. 2 तारीख आणि 3 तारीख येतात. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.